बऱ्याच भागांमध्ये मान्सूनच्या सरी पाहायला मिळालेल्या आहेत आणि आज 22 जुलै सकाळ आहे आणि पाहूया तिथे 24 तासात राज्यात कुठे पाऊस होईल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. सर्वात प्रथम मान्सूनचा आस असलेला पट्टा हा राजस्थान, मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागाहून इकडे ओडिशापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि त्याच्यामध्ये चक्रवारे मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा सक्रिय आहेत. कोकण किनारपट्टीला ऑफशोरच्या हळूहळू सक्रिय होऊ लागलेली आहे आणि कोकणात पाऊस वाढतोय. खास करून उत्तर कोकणात मुंबई, ठाणे, पालघरकडे पावसाचा जोर हा अपेक्षेप्रमाणे वाढलेला आहे. राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये बाष्प पोहोचते आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान आणि पावसाच्या नोंदी सुद्धा झाल्यात. काही ठिकाणी हलका मध्यम झाला असेल, पण बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी या गेल्या 24 तासात पाहायला मिळालेल्या आहेत. सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर मुंबई, ठाणे, पालघरचे काही भाग आहेत. जोरदार किंवा अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी चालू आहेत. नाशिक घाट आहे, पुणे घाटाकडचा जोरदार पाऊस सक्रिय आहे. सातारा घाट, कोल्हापूर घाट मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत. त्यानंतर अहिल्यानगरचे थोडेसे काही पूर्वेकडील भाग आहे. बीड आहे. छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण भाग आहे. या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा मध्यम थोड्याशा जोरदार सरी सक्रिय असतीलच. तुम्ही कमेंट करून कळवाच. नंतर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती याही ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्यम पावसाचे ढग आहेत. त्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग आहे किंवा इकडे मराठवाड्यातील इतर इकडे हिंगोलीचा भाग आहे. मध्यम किंवा हलका मध्यम पाऊस देणारे ढग आहेत. राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ हवामान आहे. क्वचित एक दुसरी हलक्याशा सरी होत असतील. पण आत्ता जे भाग सांगितले त्या ठिकाणी सध्या तरी चांगला पाऊस सक्रिय आहे सकाळच्या या सत्रामध्ये. येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाशिक घाट, पुणे घाट किंवा इकडे सातारा घाट अतिशय मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होण्याची शक्यता आहे. खास करून पुणे आणि नाशिकच्या घाटाकडे ही शक्यता थोडीशी दाट आहे. त्यानंतर इकडे कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील. किनारपट्टीचे भाग आहेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस सरी हे पाहायला मिळतील. तसेच हा जो उत्तरेखील भाग आहे, नंदुरबार, धुळे, नाशिकचे भाग आहे, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, जालना उत्तरेखील भाग असेल, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. विशेष करून हा मुसळधार पाऊस आपल्याला नागपूर, वर्ध्याच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये अशा प्रकारे मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे किंवा इतर ठिकाणी सुद्धा पडण्याची शक्यता आहेच. तसेच मध्यम पाऊस सरी पुणे मध्यापासून पश्चिमेकडील भाग असेल, मध्यम ते जोरदार सरी होऊ शकतात. सातारा पश्चिम भाग मध्यम ते जोरदार सरी होऊ शकतात. अहिल्यानगर पश्चिम भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे राहिलेले काही मध्यवर्ती भाग असतील. छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग, बीडचे हे काही थोडेसे पश्चिम भाग आहेत. जालना आहे, परभणी, हिंगोलीचे काही भाग आहेत. नांदेड आहे. या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा एका ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पश्चिम भाग मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड याही ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर दक्षिण भाग याही ठिकाणी मध्यम किंवा किंवा एका दुसऱ्या ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाच्या अशाच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.